नमस्कार, गावाकडची टेस्ट या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. तर आज आपण बनवणार आहोत एक मस्त पदार्थ बनवणार, ते म्हणजे कोबी मंचुरियन. तर कोबी मंचुरियन बनवण्यासाठी काय काय साहित्य लागणार ते तुम्हाला मी नंतर दाखवणारच आहे. पहिल्यांदा आपण इकडे बघू शकता, एक कोबी घेतलेली आहे आणि मुलं सुद्धा सारखं मागत होतं कोबी मंचुरियन करा म्हणून. तर इकडे एक मस्त आज कोबी घेतलेली आहे. तर आता आपण हे चिरून घेऊयात, दोन भाग करून घेते. आपल्याला असं दोन भाग करून आहे चांगलंच हे खिसून घ्यायचं आहे. आता हे बघा, आता आपण हे चांगलंच इकडं खिसणी घेतलेली आहे. खिसणीच्या साहाय्याने आपण चांगलंच आता आपण कोबी खिसून घेऊयात. म्हणजे एकसारखंच पडतंय खिसून घेतल्यामुळं, त्यामुळं आपल्याला सगळं कोबी आहे ना खिसून घेऊया. हे बघा, चांगलंच बारीक करून आपण खिसून घेतलं ना एक छान पडतंय, एकसारखंच बारीक पडतंय आणि कोबी मंचुरियन सुद्धा आहे ना चांगलं होतं. त्यामुळे आपल्याला खिसूनच घ्यायचं. आपण सगळं खिसून घेतलेले आहे आणि इकडे आपण मैदा घेतलेला आहे. मैदा घालूयात आणि इकडे आपण कॉर्नफ्लॉवर घेतलेले आहे. कॉर्नफ्लॉवर सुद्धा घालायचं आपल्याला. आणि इकडं आपलं घरचं कांदा लसूण मसाला, देशी हळद पावडर, मिरची पावडर आणि मीठ घेतलेले आहे. तर आपण सगळं घालूयात. आणि सॉस वगैरे आपल्याला नंतर वापरायचं आहे. तर आपण सगळं मिक्स करून घेऊया. ह्यामध्ये आहे ना पाणी वगैरे काहीच वापरायचं नाही. हे कोबी आहे ना, भरपूर पाणी असते कोबीमध्ये, त्यामध्ये आहे ना सगळं पीठ वगैरे घालून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि त्यात मीठ घातल्यामुळं ना कोबीला पाणी सोडतंय. मग आता आपण चांगलंच आहे ना पीठ तयार करून घेतलेले आहे. तर आपण बारकं ह्याचा गोळा तयार करून घेऊयात. आणि इकडे आपण ताटामध्ये ठेवूया. जास्त मोठं पण नाही करायचं, म्हणजे ते तळून आहे ना अजून फुलतोय. त्यामुळं बारीक बारीकच गोळा धरायचा आपल्याला. असंच आपण ह्या पद्धतीने सगळं आपल्याला गोळा तयार करून घ्यायचं. आणि इकडे मी चुलीवरती तेल सुद्धा आता गरम करायला ठेवलेलेच आहे. इकडे गोळा होसपर्यंत तिकडे तेल सुद्धा गरम होईलच. बघा, आता आपण ह्या पद्धतीने आहे ना इकडे गोळा करून घेतलेले आहे आणि इकडे तेल सुद्धा गरम झालेलेच आहे. तर आता आपण एवढं करून घेतलं ना, पण एवढं तेलामध्ये सोडूयात. एवढं इकडे तळूसपर्यंत आणि आपल्याला गोळा तयार करून येता येते. बघा, असं आपल्याला एक 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 सगळं गोळा तेलामध्ये सोडायचं आणि चांगलंच आपल्याला तळून घ्यायचं. पूर्ण कुरकुरीत होईपर्यंत आपण थोडंसं तळून घेऊया, म्हणजे मंचुरियन खायला चांगलं लागतं. तर आपण किती गोळा केलं ना तेवढं सगळं सोडते आणि चांगलं असं तळून घेते. ते तळूपर्यंत आहे ना आपण इकडे दुसरा गोळा सगळं आपण तयार करून घेऊया, म्हणजे पटापट होईल. हे बघा, आता आपण हे पलटी करून आहे ना चांगलंच आपल्याला तळून घ्यायचं आहे. मस्त आपण हे कुरकुरीत होईपर्यंत आपण हे तळून घेऊयात, सारखं पलटी करून करून. तर आता चांगलंच आता आपण आहे ना तळून घेतलेले आहे, बघू शकता. तर आता आपल्याला सगळं आहे ना तर काढून घ्यायचं आहे. असंच पूर्ण कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं, म्हणजे आतपर्यंत चांगलंच तळला जातो. बघा, आता आपण सगळे काढून घेतलेले आहे. आता आपण राहिलेलं सगळे ना तेलामध्ये सोडूयात. आता हे सुद्धा आहे ना चांगलं असं तळलेले आहे. तर आता आपण हे काढून घेऊयात. आपल्याला ताटामध्ये काढून घ्यायचं. तर आता आपण सगळं कढईत आहे ना तेल काढून घेतलेले आहे. तर आता आपल्याला फोडणी द्यायचं आहे. आपण कांदा घालूयात आणि इकडे लसूण, हिरवी मिरची चिरून घेतलेली आहे ते घालूया. आणि ढोबळी मिरची सुद्धा आहे ना एकच चिरून घेतलेली आहे. ते सगळं आपल्याला घालून आहे ना परतून घ्यायचं.
चांगलं आपल्याला हे परतून घेऊया. ह्यामध्ये थोडंसं आपण आहे ना कांद्याचं पात सुद्धा घेतलेलं आहे, ते घालायचं. आणि आता आपण सगळ्यांना ह्यामध्ये सॉस घालूया, रेड चिली सॉस. आणि इकडे आपण टोमॅटो केचप घेतलेलं आहे, टोमॅटो सॉस. आणि इकडे आपण सोया सॉस सुद्धा घेतलेले आहे, ते घालायचं. ते आपण चांगलं परतून घेऊया, मिक्स करून घेऊया मसाला सगळं. आणि इकडे आपण थोडंसं ना 1 चमचावर कॉर्नफ्लॉवर घेऊन आहे ना त्यामध्ये पाणी घालून हे मिक्स करून घेतलेले आहे, ते घालायचं. आणि परत आपण सगळे मिक्स करून घ्यायचं. 2 मिनिटं शिजवून घेऊया. बघा आता चांगलंच परतलेलं आहे. तर आपण सगळं तळून घेतलेलं मंचुरियन मध्ये घालूया आणि मिक्स करून घेऊ. चांगलंसं सगळं आपल्याला मिक्स करून द्यायचं. सगळ्यांना मिक्स व्हायला पाहिजे मसाल्यामध्ये. सगळीकडे आता सगळं सॉस मसाला वगैरे सगळं लागलेलं आहे, बघू शकता. मस्त आपलं कोबी मंचुरियन तयार आहे. तर आता आपण खाली काढून घेऊया. दिसायला पण छान दिसते, खायला तर मस्तच लागतं. आपण सारखं सारखं विकत आणण्यापेक्षा ना असं घरी बनवलं की मुलं वगैरे सगळेजण आवडीनं खातील. मग आता मस्त आहे ना कोबी मंचुरियन तयार झालेले आहे. तर आपण इकडं प्लेटमध्ये घेऊया. आणि इकडं आमचे शिवांगी आणि मोनू आलेले आहे खायला. आता आपण त्यांना खायला देणार आहोत. आणि इकडं आपण कोबी सुद्धा चिरून घेतलेले आहे, कोबी पण देऊया वरनं खाण्यासाठी. आणि इकडं आपण चमचा सुद्धा आपण त्यांना खायला द्यायचा. शिवांगी मोनू धरबा आणि खाऊन सांगा कसं झालंय. खावा, आवडतंय ना तुम्हाला? छान झालंय. छान झालंय. छान झालं, छान झालंय. खावा. तर आमच्या मुलांना तर सगळ्यांना आवडलेलेच आहे कोबी मंचुरी. आवडलं ना तुम्हाला? तर तुम्हाला कसं वाटलं ते जरूर आम्हाला कमेंट मध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.